सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. मी मनीषा जोशी, डिवाइन पार्क रहिवाशांसह सरांचं, बडोदे सरांचं आणि महाले काकांचं स्वागत करते. या कार्यक्रमात मी उपस्थित राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहोत आपण. आणि शॉर्ट नोटीसवर तुम्ही आमचं इन्व्हिटेशन ॲक्सेप्ट केलं आणि आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद. श्याम बडोदेंची विशेष ओळख करून द्यायची तशी गरज नाही, पण तरी करून देते मी. आपले नगरसेवक आहेत ते, त्यामुळे आपल्याला जे काही त्रास असतील, प्रॉब्लेम असतील ते बिनधास्त त्यांच्यापाशी घेऊन जा असं त्यांच्या वतीने मी सांगते. तर मी महाले काकांना विनंती करते की आमच्या वतीने तुम्ही त्यांचं स्वागत. काही आवश्यकता नाही आमच्या. या ना ताई. डिवाइन पार्कमध्ये दादा या ना. नवीन सभासद असतील सर्वांचं स्वागत करतो. डिवाइन पार्कच्या आपल्या सोसायटीमध्ये वृक्षारोपण साजरं होणार आहे आणि भाऊंनी जो अमूल्य वेळ देऊन आपल्याला इथं उपस्थित दिली त्याबद्दल मी आपल्या डिवाइन पार्कच्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. महिला भगिनी असतील, सर्वच आपले ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मित्रमंडळींचा मनापासून आभार मानतो. तुम्ही ही सोसायटी जरी नवीन असली तरी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण आल्या एक चांगला उपक्रम या सोसायटीमध्ये राबवत आहे. आणि आपण बघितलं असेल का 5 जून पर्यावरण दिवस, मला सांगायला आनंद वाटेल का 5 जून ते 15 ऑगस्ट हा मोदीजींनी पर्यावरण दिवसाच्या अनुषंगाने का 5 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत आपण वृक्ष लावावं असा संदेश दिलेला आहे. त्याचबरोबर आता 21 जूनला जागतिक योग दिवस आहे, तर त्याच्यासाठी पण मोदीजींनी देशाच्या जनतेला आवाहन केलेलं आहे का हा जागतिक योग दिवस तुम्ही फक्त 21 तारखेलाच न करता त्याचाही 15वाडा साजरा करा. शक्य तेवढं 21 तारखेला करायलाच हवा, परंतु काहींना जमणार नसेल किंवा काय, तर आपण लोकांना त्याचा कसा जास्त पद्धतीने प्रचार होईल या हेतूने तो परत साजरा करत राहावा. आपल्याला माहिती असेल का गेल्या 3 वर्षापासून निवडणुका झालेल्या नाही. आम्हाला जरी आपण नगरसेवक समजत असाल तरी आम्ही माजी नगरसेवक आहोत, परंतु आमच्या पद्धतीने आपण बघितलं असेल आमचं कार्यालयसुद्धा उघडं असतं. आम्ही कधीच लोकांना सांगू शकत नाही किंवा सांगूच शकत नाही, कारण तुम्ही आमचे आणि आम्ही तुमचे आहोत. पवनजी यांनी 2-3 वेळेस मला फोन केला, त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आमच्या ताईंचं सगळ्यांचंच आभार मानतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय श्रीराम. भारत माता की जय. पाणी आणत पाणी आणत. या 1 मिनिट थांबा. भारत माता की जय. वंदे मातरम. सगळ्या योग बंधूंचे मी डिवाइन पार्कच्या वतीने आभार मानते. तुम्ही आलात म्हणून कार्यक्रमाला जरा शोभा आली आमच्या. आणि त्याच्यापुढे सुद्धा असं सांगायचं कॉमन कार्यक्रम काही तुमची गव्हर्नमेंट लागेल तिथे तुम्ही यावं. आणि आपल्याला आता योगा दिवस साजरा करायचा आहे, त्याच्यासाठी आपण करूया. इथे बऱ्याच सोसायट्या आणि बंगले आहेत, परंतु एकत्रीकरण कसं करायचं, संघटन शक्ती आहे हे महत्त्वाचं आहे. आणि या योग संदर्भामध्ये जे मला 15-20 वर्षापासून नॉलेज आहे त्याचा मी विषय घेऊन इथे लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करावा म्हणून मी ते योग क्लास चालू केले. आता तुमच्यासाठी सोसायटीसाठी
जे आपण 1-2 दिवस किंवा आपण 4-8 दिवस तुम्हाला डेमो म्हणून एक माहिती म्हणून आपण प्रत्येक इथं शिकूया. आणि सातत्य महत्त्वाचं आहे. जर तुम्ही 1 दिवस केला नंतर तुम्हाला म्हणजे जमणार नाही, 1 दिवस सुद्धा जमत नाही, कमी 8-15 दिवस महिन्याभर कंटिन्यू केला तर त्याची प्रॅक्टिस होती. तर आपण एक सुरुवातीला जो योग दिवस साजरा करायचा आहे 1 तासाचा प्रोग्राम आणि इथं करू आपण. आमचे सर्व योग बंधू येतील, महिला येतील. तो एक वेळ आपण योग दिन म्हणून साजरा करू, या सोसायटीमध्ये करू. जागा भरपूर आहे, बघितली मी, त्याला काही प्रॉब्लेम नाही. एक आम्ही तुमच्या सोयीने आपण रविवार म्हणा, तुम्ही म्हणा तो दिवस आणि वेळ तुम्ही म्हणा ती वेळ ठरवू, तेव्हा आम्ही येऊ आणि तुम्हाला संपूर्ण योगाचं आपण प्रशिक्षण देऊ.